तर भावांनो, आज आलतो आपण वाशिमच्या क्रीडा संकुलनच्या ग्राउंडवर आणि इथले मुलं तर खूप वेगाने धावत होते. तर जय श्रीराम भावांनो. तर मी तुमचा सर्वांचा लाडका विनय, आणि तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या भावाचे ब्लॉग 2-3 दिवस झाले थोडे लेट यायले, कारण की तुमच्या भावाच्या मागे कामाचे एवढे लागलेले. मग काय, सकाळी उठून आंघोळ गिंगोळ करून लगेच आपल्या धन्नूची चाबी घेतली, धन्नूवर बसलून आजीला घेऊन शेताकडे निघायचं होतं, कारण की शेतामध्ये नैवेद्य नेऊन धरती मातेला लावायचा होता. कारण की आपल्या घरी जे काय पापड कुरुड्या जे काय केलं असेल ते धरती मातेला द्यायचं होतं. आणि मग काय, आपल्या आजीबाईला बसवलं आपल्या गाडीवर आणि आजीबाईला घेऊन निघालो आपल्या शेताकडे 360च्या स्पीडनं. आणि मग काय, आपल्या आजीबाईला शेतामध्ये घेऊन आल्यानंतर आपल्या आजीनं नैवेद्य दाखवायला केली सुरुवात धरती मातेला. मग काय, आजीचे नैवेद्य दाखवणं होईपर्यंत आपण निंबोनीचे निंब तोडून घेतले, कारण की उन्हाळा जाम चालू आहे म्हणलं, घरी शरबत प्यायला कामी येतील. निंब तोडून झाल्यानंतर आजीची धरती मातेची पूजा पण झाली. मग काय, आपण पण दर्शन करून घेतलं. लगेच घराकडे जायचं होतं, तर आपल्या धन्नोबाई पशी आलो. तितक्यात डॉगेश भाई भेटले. त्याला म्हणलं नैवेद्य ठेवलेला आहे म्हणलं, तिथे जाओ और टूट पडो. आपण डॉगेश भाईला आदेश देऊन आपण डायरेक्ट 360च्या स्पीडनं घराकडे आलो. घराकडे आल्यानंतर आपण आजीला घरी सोडून दिलं. 360च्या स्पीडनं रोजच्या प्रमाणे क्लासला निघालो उन्हातानाचं. आणि उन्हाचे चटके पण एवढे जाम लागत होते की भावना आमच्या डायरेक्ट तोंडाला शेला गुंडाळून डायरेक्ट आम्ही क्लासला आलो. आणि क्लासला आल्यानंतर नप्ते सरचा क्लास पार पाडून आम्ही डायरेक्ट आमच्या धन्नो बेबीची पेट पूजा करण्यासाठी डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो. धन्नो बेबीला 500 रुपयाचा नाश्ता चारला. त्यानंतर कुठेतरी ती खुश झाली. मग काय, आपल्या धन्नो बेबीची टँक फुल करून आम्ही येऊन पोहोचलो वाशिमच्या क्रीडा संकुलनमध्ये आल्यानंतर आमच्या अभिषेकले डायरेक्ट 1600चा वाघ बनायचा होता. त्याला लय तळमळ सुटली होती. मग काय, आपला अभिषेक बनून गेला आणि भाऊ 1600चा वाघ डायरेक्ट या गँग मध्ये घुसून पळायला लागला. मग काय, अभिषेकची 1600 पूर्ण झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. तोपर्यंत घ्या मग लाईक आणि फॉलो करून भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.